ओंकार यांनी कॅच सोडली तर त्याला 500 रुपयाचे पारितोषिक आहे. ओंकार यांनी कॅच सोडल्यावरती 500 रुपयाचे पारितोषिक. बघूया आता तिसरा चेंडू टाकत आहे तो मयूर आणि नवल त्याला कसा सामना करतोय. आणि मला वाटतं वाईट. परत तो आपल्या लाईन वरती भडकटलाय मयूर. 2 बॉल चांगले टाकलेत, 2 बॉल वाईट. पुन्हा आणि मुंबई टॉच करण्यासाठी इथे यावे स्टेजवर जवळ. बघूया काय करतोय. आणि हा सुद्धा वाईट. 3 वाईट टाकलेत. बॅटने अजूनही रन निघाली नाहीये. फक्त वाईटच्या 3 रन भेटलेले आहेत. आणि मास्टर ब्लास्टर साईडला अजून प्रवीण आता स्ट्राईक भेटली नाहीये. बघूया आता मयूर कसा आपला आता पुन्हा स्ट्राईक वर येतो तो. आणि खूप 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 सुंदर बॉल मिस केलंय नवल यांनी. अजूनही बॅटच्या कट लागून सुद्धा रन एकही भेटली नाहीये. वाईटच्या 3 रन भेटल्यात. मला वाटतं प्रवीणला स्ट्राईक द्यावी 1 रन देऊन. 6 मारण्यात 4 मारण्याच्या नादात जाऊ नये सुलेखांच्या टीमनी. आणि मला वाटतं या वाईट आणि 4+5 धावा. सॉरी कट आहे बॅट कट आहे. 4 रन पहिली बॅट कट ते 4 रन भेटलेले आहेत. पहिला चौकार आहे तो पहिल्या सामन्याचा. हा मस्त खूप सुंदर अशी कट मारलेली आहे. संजय सांगडे खूप चांगली फिल्डिंग केली तरी 2 धावा दिलेल्या आहेत. नवल यांनी 2 धावा काढलेल्या आहेत. सूर्यकांत सांगडे धाव संख्या किती झाल्यात. 9 धाव संख्या झालेली आहे ती सूर्यकांत संघाची. आणि सुंदर शॉट मारलेला आहे त्यांनी लेग साइडला आणि बाउंड्री. एक ओव्हर मध्ये 13 धाव संख्या झाली आहे सूर्यकांत संघाची. आणि चहा आलेला आहे. चहाचा आस्वाद घेऊ शकता तुम्ही इथे स्टेजवरती. आणि आपली जी लिंक आहे क्रिकेटची ती सुद्धा ग्रुपवर टाकलेली आहे. बॉलर आहे भोपी मंगेश भोपी. आणि हा मारला प्रवीण दळे यांनी शॉट. बघूया आणि पहिला सामन्यातला पहिला छक्का मारलेला आहे तो प्रवीण दळे यांनी. डीजे
आता मला वाटतं समीर यांनी बरोबर बॉल पकडलेला आहे. एकच रन भेटेल प्रवीण याला. बघूया आता मंगेश कसा टाकतोय आता बॉल अजून. आणि आणि अप्रतिम झेल पकडलाय भाविक यांनी. खूप सुंदर झेल पकडला भाविक यांनी. डीजे आता बघूया तो आपल्या संघासाठी काय करतोय. 24 स्कोर झालेला आहे. 24 रन चांगला स्कोर झालेला आहे. आता जीवन मात्रे बघू काय करतोय. आणि सरळ मारले शॉट आणि गचाळ क्षेत्ररक्षण. छावा येईल तर गचाळ क्षेत्ररक्षण. असा क्षेत्ररक्षण करत राहाल तर बॉलर काय करू शकतो. डीजे मारलं तिथेच शॉट मारला बघूया. आणि मला वाटतं ओंकार 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 500 रुपये उकले तुझे. सोडली बॉल पकडलाच नाही. जवळ पण नाही गेला. रन किती 30 स्कोर झालेला आहे. 2 ओव्हर मध्ये 30 स्कोर झालेला आहे. चांगला स्कोर आहे. 15च्या स्ट्राईक रेटने खेळतात ते. 2 ओव्हर 4 ओव्हर 4 बॉलर. काय करतोय प्रवीण दळे. पुन्हा एकदा त्याच प्रकारे मारतो का आणि मिस. हुकलेला बॉल. बॉलरचं नाव काय आहे. 12 खेळाडू आले का. रोशन रोशन साहेब दिसत नाही. बघूया दुसरा चेल काय करतो आता. आणि दुसरा सेम उकलेला आहे बॉल. प्रवीण दळे मला वाटतं सूर्य येतो का रे मध्ये तुला. सूर्यकांत मध्ये येतो का तो. सूर्यकांत बघूया. खूप सुंदर आता बॉलिंग करतोय तो रोशन. आणि मारलेल्या शॉट लेग साईडला. आणि आणि खूप 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 सुंदरसा झेल पकडलाय. मगाशी गचाळ क्षेत्ररक्षण केली होती पण आता खूप सुंदर झेल पकडले लेग साईडला समीर तांडेल यांनी. ला 200 रुपये चक्का मारल्यावर. आणि उकलेला बॉल पहिलाच. खूप सुंदर बॉलिंग करतोय. मला वाटतं 2 बॉलरांची करामत केली ती आणि चांगली ती भरून काढलेली आहे. खूप सुंदर बॉलिंग करत आहे. आणि मग ओके एक रननीच फक्त समाधान मानावं लागेल सूर्यकांतला. ओंकार आम्हाला अपेक्षा आहे की तू डाय मारून तू बॉल पकडावं. पोटानी का नाही पण पकडावं. छावा 11 तुम्ही. आणि जीवनाने खूप सुंदर मारलेला आहे. आता किती रन भेटतात बघूया. संजय सांगडे क्षेत्ररक्षण खूप सुंदर एकच रन भेटलेले आहे.
32 झालेला आहे. 32 स्कोर. 2च रन दिल्या. मला वाटतं खूप सुंदर अशी बॉलिंग केली आहे त्यांनी. मुंबईचा कॅप्टन आलेला आहे. पुण्याचा कॅप्टन त्वरित इकडे यावे. सचिन माने साहेब लवकर यावे इकडे, कुठे असेल तिथे. खेळाडू असेल पुण्याचा तर त्यांनी सुद्धा आलं तर चालेल. आता 5 रनांची पेनल्टी भेटी जाईल त्यांना. 32 दोनच दिलेस तू. खूप सुंदर बॉलिंग केलीस. बॉलर आहे हर्षद. तर बघूया चौथी बॉलिंग घेऊन आलाय तो. छावेलसाठी काय करतोय. आणि जीवनाने मारला फुलटॉस बॉल. संजय सांगडेकडे बॉल गेलेला आहे. आणि गच्चा क्षेत्रांच्या पुन्हा संजय सांगडे यांचं 1 रनची ते 2 धावा भेटलेल्या आहेत त्या. ओंकारांना पुन्हा सोडून दे. कॅश सोडली तर 500 रुपयाची बॉल दिवशी काय कॅश सोडल्यावरती आणि रामपडेशन वाईट. साहेबांनी वाईट दिलेलं आहे. आणि हा सुद्धा वाईट बॉलर आहे. भरकटलाय कुठेतरी आपली बॉलिंग लेन. पहिला बॉल खूप सुंदर टाकला. ओंकार त्याला काहीतरी सांगायला गेले टिप्स. कान मंत्र देतोय ओंकार त्याला. मला असं वाटतं आता मला वाटतं बाद होईल असा कान मंत्र दिला त्याला. आणि मला वाटतं कान मंत्र काय दिला ते तर तुम्ही बघाच ओंकारने. आणि डीजे छक्का. आणि पुन्हा फुलटॉस बॉल उकलेला आहे तो. बॅट्समॅन यांनी गार्ड घातले ते लक्षात ठेवा. गार्ड घालून या. नंतर आम्हाला इथे काय ते दुसरा करायला लागेल बॉल लागल्यावर. आणि बघूया काय मग करतोय संजय सांगडे. पुन्हा क्षेत्ररक्षण खूप सुंदर असा पकडून लगेच त्याने भेटलेला आहे. पण 2 धावा काय रोखू शकला नाहीये. चांगली रनिंग द बिटवीन. 44 स्कोर झाले. 44. 4 बॉल शेवटचे 2. पहिल्याच इनिंगचे शेवटचे 2 चेंडू राहिलेले आहेत. चांगल्या प्रकारे स्कोर दाबवलेला आहे त्यांनी. आणि फुलटॉस बॉलचा काय फायदा उठू शकला नाहीये. आणि गच्चा क्षेत्ररक्षण पुन्हा गच्चा क्षेत्ररक्षण. 2 रन भेटलेले आहेत. सचिन माने साहेब आणि मुंबईचा कॅप्टन आलेला आहे. पुण्याचा कोण आला त्यांनी प्लीज स्टेजवरती यावे ताबडतोब. 46 आलेले आहेत. आणि शेवटचा चेंडू इनिंगचा पहिल्या. आणि मारलेला आहे. काय लागून देत काय नाही होत. आणि हा रनआउट झाला. सूर्यकांत 2च रन भेटलेले आहेत. किती स्कोर. 48 झालेला संघाचा स्कोर. 49 कंपल्सरी. चावा इलोनला काढायचे आहेत. डीजे
नाही नाही एकच 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 पुन्हावाला आहे संदेश संदेश बॉल फेक इकडे ओके ओके पुन्हा ब्रांच कोणी असेल संघाचा प्लेयर त्यांनी इथे यावे स्टेजवर टॉस सोडवण्यासाठी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यावं आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यावं अरे दोन्ही संघाचे 12 खेळाडू इथे यावे नाव समजत नाहीयेत निलेश रायझिंग स्टारने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घेऊन निलेश हा पहिला बॉल घेऊन येतोय आपल्या संघासाठी लवकर आपल्याला परत साहेबांचा डान्स बघायला भेटणार आहे आता लवकर सामना त्वरित चालू करा अंपायरांनी बॉलिंग करतो निलेश सामना करेल मयूर बघूया आता काय करतोय आपल्या संघासाठी 49 कंपल्सरी विन चला पहिला बॉल टाकत येतो निलेश 49 टू विन कंपल्सरी मयूर सामना करेल बघूया काय करतोय आणि पहिला खूप सुंदर असा ऑफसाईडला मारलेला आहे तो प्लेयर आणि मला वाटतं बघूया काय होतंय आणि नाही बॉल थांबलेला आहे आणि 2 रन खूप सुंदर शॉट मारलेला तो ऑफ साईडला 2च रन भेटू शकतात नाही ते गवत आहे ना तो बघूया आता दुसरा दाखवते बॉल आणि मारलेला आहे तो आणि मला वाटतं आर पार छकडी डीजे आता ऋषाल पाटील आपला उडवत आहे आता बघूया आणि मला वाटतं बॅट कट असेल खूप सुंदर बॉल बघूया आता निलेश पुन्हा एकदा आणि मला वाटतं सेफ आहे आणि 2 धावा काढलेल्या आहेत त्यांनी 2 धावा काय रोखू शकला नाहीये निलेश खूप सुंदर असा बॉल टाकला त्यांनी मग त्या बॉलवरती विकेट नाही भेटलं जिथे प्लेयर नाही तिथे बॉल पडलं तर बघूया गजा दुसरं कोण आहे तो प्लेयर हे प्लेयरचं नाव काय ऋषभ आणि उकलेला आहे बॉल खूप सुंदर असा बॉल टाकलेला आहे त्यांनी निलेश यांनी रोशन 49 रन हव्यात कंपल्सरी खूप सुंदर बॉल असं करून काही होणार नाहीये 11 स्कोर झालेला आहे 6 बॉल 11 तर बघूया ताबडतोब
दुसरी ओव्हर चालू करावे रायझिंग स्टारनी. टायमाचं बंधन आहे आपल्याला, पटापट ऑर्डर सामने खेळवायचे आहेत आपल्याला. 3 ओव्हरला 38 धावांची आवश्यकता आहे. स्कोर 11 स्कोर झालेला आहे. 38 स्कोर पाहिजे त्यांना 18 बॉलमध्ये 38. आणि पुण्या संघाला शेवटची वॉर्निंग आहे. प्रदीप दुसरा ओव्हर घेऊन येतो तो प्रदीप आपल्या संघासाठी. सामना चालू करावा लवकर, आपल्या टायमिंगचा बंधन आहे. त्वरित सामना चालू करावा. आता बघूया प्रदीप दुसरी ओव्हर घेऊन येतोय. प्रदीप सामना करे मयूर आणि उकलेला आहे बॉल. खूप सुंदर बॉल टाकला त्यांनी प्रदीप यांनी. आणि मला वाटतं वाईट. पहिला बॉल सुंदर टाकला, दुसरा वाईट टाकला. आणि खूप सुंदर असा शॉट मारला एक साईडला. षटकार. खूप सुंदर शॉट मारलाय मयूर यांनी. आता बघूया आणि आपण मारलेला शॉट आणि मला वाटतं एकच राव भेटेल. खूप सुंदर फिल्डिंग अशी केली निलेश यांनी. आणि हा चेंडू मला वाटतं वाईट बॉल. प्रदीप कुठेतरी लाईन आपली भरकटलाय. बघूया आता काय करतोय. आणि सुंदर असा शॉट मारलाय. बघूया काय पोचतोय का. आणि खूप सुंदर अशी फिल्डिंग केलेली आहे पण कॅच सुटलेली आहे. 6 रन होत्या तिथे त्यांनी एकच रन दिलेली आहे. 5 रन वाचवले आपल्या संघासाठी निलेश यांनी. खूप सुंदर अशी फिल्डिंग केली त्यांनी. पुन्हा आणि मुंबई टॉस उडून घ्यावे. बघूया आता किती रन भेटतात. लेजकडे बॉल गेलेला आहे आणि एकच धाव संख्या. 22 झालेला स्कोर आणि शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल 22 स्कोर झालेला आहे. दुसऱ्यावर हे बॉल 5 बॉल झालेले आहेत आणि आपण मारलेला आहे. बघूया काय होतंय ते. आणि झेल आउट. खूप सुंदर असा झेल पकडला निलेश यांनी. शेवटच्या बॉलवर विकेट गेलेला आहे.
आणि आपला बॅट्समन आता पुढचा पाठवा भाविक गेलेला आहे. पुन्हा आणि मुंबई टॉस सोडून घ्यावे. शेवटच्या 2 ओव्हर राहिले आता. 12 बॉल 27 कंपल्सरी. 12 बॉल 27. छावा इलेव्हनला 12 बॉल 27 कंपल्सरी पाहिजेत. टॉस उडवण्यासाठी ताबडतोब यावे इथे मुंबई संघ. कॅप्टन आणि पुण्याचा कॅप्टन शैलेश साहेब ताबडतोब टॉस उडून घ्यावे. शेवटचे 12 चेंडू आहे. टॉस उडून घ्यावे ताबडतोब. बॉलिंग लवकरात लवकर चालू करावे. बॉलरचं नाव काय? बॉलरचं नाव आर्यन. बघूया आता तिसरा तो बॉल बॉलिंग करतोय. तिसरी ओव्हर आर्यन आपल्या संघात काय करतो. 12 बॉल मध्ये 27 रन कंपल्सरी छावा इलेव्हनला पाहिजेत. आणि हा खूप गचाल असं बॉलिंग करत आहे. पहिला चेंडू वाईट. ताबडतोब बॉलिंग चालू करावे. आपल्याला टायमाचं महत्व आहे. आणि प्लीज लवकरात लवकर टॉस उडून घ्यावे. मुंबईचं कुठे गेला? पुणेवाले आले आता. कृपा करून मुंबईचा कॅप्टन त्वरित यावे इथं. नंतर बनवा ना तर 10 रनांची पेनल्टी. ताबडतोब यावे इकडे टॉस उडवण्यासाठी. अंपायर यांनी ताबडतोब सामना चालू करावा. डीजे मुंबई आणि पुण्यामध्ये बघूया आता कोण टॉस जिंकतोय. अरे 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 हो कोण जिंकला? मुंबई. मुंबई टॉस जिंकलेली आहे. पुणे सॉरी पुणा. पुणा यांनी टॉस जिंकलेला आहे. त्वरित सांगावं क्षेत्ररक्षण की बॅटिंग. आपला सामना आता पुढे रंगत आहे. आर्यन आर्यन बॉलर नेम आर्यन. 12 बॉल 26 कंपल्सरी. 12 बॉल 26 रनाची आवश्यकता छावा इलेव्हनला. आणि पुन्हा एक अंपायर डिसिजन काय आहे? नो बॉल. नो बॉल आहे. नो बॉल आणि फ्री हिट. आणि फ्री हिट बॅट्समॅन लक्षात ठेवा फ्री हिट. आणि फ्री हिटचा काही तो लाभ घेऊ शकला नाहीये. फ्री हिटचा काही लाभ उठवू शकला नाहीये तो. खूप सुंदर असा बॉलिंग करतोय. पर लाईन त्यांनी आता त्याची लाईन व्यवस्थित आणली. आणि मारलेल्या एक साईडला बघूया किती रन भेटतात त्या. आणि मिस फिल्डिंग. आणि जिथे 1 रन होती तिथे 2 रन भेटलेले आहेत संघाला.
23 रन पाहिजे. 10 बॉल 23 रन कंपल्सरी छावा 11ला. आणि मला वाटतं हा सुद्धा वाईट, मला वाटतं वाईटली जिंकणार असं वाटतं, कारण तो खूप खूप वाईट टाकतोय, नो टाकतोय. 10 बॉल 22 रन कंपल्सरी छावा 11ला. आर्यनने आपली लेन चांगली ठेवावी. चांगला चेंडू टाकलाय तो. नऊ बॉल 22 छावा 11ला. 9 बॉल 22. आणि खूप सुंदर असा बॉल टाकला त्यांनी, मिस केलं त्यांनी. खूप सुंदर अशी बॉलिंग करतो आर्यन. आणि खूप 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 गच्चाल असा बॉल टाकलेला आहे आणि छक्का. 6 रन डीजे. कंपल्सरी 7 बॉल 16 छावा 11ला. आर्यन यानं आणखीन थोडी चांगली बॉलिंग करावं लागेल. बघू लास्ट बॉल आहे आता तो ओव्हरचा. आणि हा सुद्धा मारलेला एक साईडला. आणि मला वाटतं बाउंड्री. 4 धावा डीजे. शॉट 6 आहे. 6 बॉल 10 रन कंपल्सरी छावा 11ला. 6 बॉल 10 रन. पुन्हा संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. संदेश बॉल असेल तर देऊन टाक दुसरा. टाइम नको आपल्याला, टाइम नको. बॉल दे दुसरा संदेश. आपलं क्षेत्ररक्षण चालू करावं, मॅच चालू करा. बॉल नंतर सुद्धा भेटलाय, बॉल भेटलेला आहे. आता याच्यानंतर सामना आहे पुणा आणि मुंबई. पुणा यांनी बॅटिंग घेतलेली आहे टॉस जिंकून. सहा बॉल 10 रन कंपल्सरी. 6 बॉल 10 रन छावा 11ला. खूप आठवडे सामना झालेला आहे. आता बघूया या 8 सामन्यामध्ये कोण जिंकतं कोण हारतं. सूर्यकांत ताबडतोब आपली फिल्डिंग लावावे. टाइम ना आपल्याकडे, टाइमचं बंधन आहे आपल्याला. आता बॉल करतोय जीवन. त्याने खूप सुंदर बॅटिंग केली. आता बघूया संघासाठी बॉलिंग कशी करतोय. 6 बॉल 10 कंपल्सरी. 6 बॉल 10. आणि बॉलिंग करतोय जीवन. त्याचा सामना करेल भाविक. बघूया भाविक आपल्या संघासाठी काय करतोय. आणि पहिलाच बॉल हुकलेला भाविक. असं जमणार नाही. 5 बॉल 10 रन. मला वाटतं त्यांनी 1 रन काढून समोरच्या स्ट्राईक द्यावी, कारण तो फॉर्म मध्ये बॅट्समन. 5 बॉल 10.
आणि हा सुद्धा वाईट. मला वाटतं जीवननी जेवढं रन काढले तेवढं द्यायचा त्याचा प्रयत्न वाटतं. 8 रन 5 बॉल 9 कंपल्सरी 9 धावा पाहिजेत 5 बॉलात. भाविक बघूया आता काय करतो आपल्या संघासाठी. आणि हा सुद्धा वाईट. आणि एक एक्स्ट्रा रन सुद्धा घेतलेली आहे. आता 5 बॉल 7 रन. स्ट्राईक सुद्धा चेंज झालेली आहे. धडाकेबाज फलंदाज आता तो आतामध्ये चांगली बॅटिंग करली आहे त्यांनी. फक्त 7 रन पाहिजेत 5 बॉलात. बघूया आता काय करतोय. षटकार मारतोय 1 रन काढतोय 4 रन मारतोय काय बघूया. आणि ओंकार खूप खुश आहे. 5 बॉलात 7 रन पाहिजेत त्यांना. आणि वाईट. मला वाटतं व्हाईटनी जिंकणार असं वाटतंय. हा परब साहेब आता आमचे जसं सूर्यवरती चाले परब साहेब अजून थोडे जरा एनर्जी झालेले आहेत. आता बघूया 6 रन पाहिजेत. 5 बॉल 6 5 बॉल 6. नाचो आपण थोडं थांबा. आणि आणि मारला छक्का आणि सामना विन. विन ना. दहा बॉल 38 रन. 10 बॉल 38. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्याचं अभिनंदन करावं. पहिला मॅन ऑफ द मॅच 2024 चा मयूर मानकरी ठरलेला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात मयूरासाठी. हा अभिनंदन. टाळ्यांच्या गजरात त्याचं अभिनंदन करा.